महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचं हे सेशन ITI करत असलेल्या सर्वच फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचं आहे, कारण आजचं खास सेशन फर्स्ट इयर वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स हे जे निम्मीचे MCQ आहे त्या MCQ आधारित आजचं आपलं सेशन आहे. कारण तुम्हाला माहीत आहे CBT परीक्षेमध्ये तुम्हाला 6 प्रश्न येतात वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे. 6 प्रश्नाला तुम्हाला 12 मार्क्स मिळतात आणि ते 12 मार्क्स तुमचे 2% वाढवू शकता. तर तेच आजचं जर सेशन तुम्ही बघितलं, पूर्णच्या पूर्ण प्रश्न तुम्हाला परीक्षेत याच सेशनमधले तुम्हाला दिसणार. पण आता सेशन सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा असं काही अपडेट असला किंवा कोणतं सेशन असलं त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला. ठीक आहे. तर आजचं जे सेशन आहे ते सुरुवातीला सांगितलं, थंबनेलवरती पण वाचलेलं आहे, खास सेशन आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या सब्जेक्टचं. आणि ह्या सब्जेक्ट सर्व ट्रेड करता कसा असतो, कॉमन असतो. म्हणजे आजचं जे सेशन आहे सर्व ट्रेड करीत आहे तेही फर्स्ट इयर CBT परीक्षेकरता खास. आणि जर का तुम्ही सेशन अटेंड केलं प्रामाणिकपणे तर 12 पैकी 12 मार्क आपले एकदम 100% समजून चला. ठीक आहे. आणि जर तुम्हाला याची PDF डाउनलोड करायची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे फर्स्ट इयरची. त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला नवीन MCQची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, तेही मोफत. तर तुम्ही ते लिंक पण बघू शकता आणि त्याच्यावरून त्याला डाउनलोड करू शकता. तुम्ही प्रश्नाला सुरुवात करतो. प्रश्न 2 भाषेमध्ये आहे आणि हा आपला पहिला प्रश्न आहे. जवळपास याच्यामध्ये 30-32 काहीतरी प्रश्न आहे, 30 की काहीतरी. ते पूर्णच्या पूर्ण आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे. आता लक्ष द्या, सब्जेक्टचं नाव आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि तेच प्रश्न जे परीक्षेत येतात तेच प्रश्न आपण इथे घेत आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, एककाची 2 वर्गवारी कोणती? तर जे एकक असतात, एकक म्हणजेच त्याला आपण युनिट म्हणतो. युनिटचे 2 प्रकार असते. किती असते? 2 प्रकार असते. ते आता कोणते लक्षात ठेवा. 2 प्रकार असते. एक असते फंडामेंटल, त्याला मूलभूत म्हणतो, आणि एक असतं डिराइव्ड म्हणजे जे साधित आहे, म्हणजे ज्याला आपण तयार केलं आहे. असे 2 प्रकार आहे कशाचे? तुमच्या युनिटचे. जसं फंडामेंटलमध्ये जर गेले तुम्ही, फंडामेंटलमध्ये तुमची लेंथ असते, लांबी. ठीक आहे. लेंथ झालं, त्याच्यानंतर मास झालं, त्याच्यानंतर टाईम झालं. हे काय झाले? फंडामेंटल बेसिक युनिट झाले. याच्यापासूनच आपण काय करतो, आपण डिराइव्ड युनिट तयार करतो. जसं की एरिया झालं, व्हॉल्यूम झालं, ठीक आहे, मग प्रेशर झालं. असे जे युनिट असतात, म्हणजे एरियामध्ये कसं होते, एरियाचं जर काढायचं असलं तुम्हाला, लांबी गुणीला रुंदी करतो आपण. म्हणजे काय वापरला आपण? लेंथमधला पार्ट वापरला. म्हणजे इकडल्या फंडामेंटल युनिटचा वापर करून जर तयार होत आहे त्याला आपण काय म्हणतो? डिराइव्ड युनिट म्हणतो. असे 2 त्याचे वर्गीकरण आहे. एक फंडामेंटल आणि एक कसं आहे? डिराइव्ड. म्हणजे एक मूलभूत आहे आणि एक आपण तयार केलेलं. तर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवायचं 2 प्रकार कोणते आहे? एक आहे फंडामेंटल आणि एक कोणता आहे? डिराइव्ड. असं लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. मराठीत ठेवायचं असेल मूलभूत आणि त्याला साधित असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे, एक तुम्हाला अंक दिलेला आहे. या अंकाला या दशमान अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतरण करा. म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे? डेसिमलमध्ये दिलेलं आहे. कसं दिलं आहे? डेसिमलमध्ये, पॉईंटमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याला तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. कशामध्ये? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन कशाला म्हणतो? फ्रॅक्शन म्हणजे जसं A/B लिहिलं जातं, C/D लिहिलं जातं, किंवा 10/2 आहे, याला काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन. तर त्या फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला रूपांतरण करायचं आहे. एकदम सोपं आहे. बघा किती दिलेलं आहे इथं, 0.0000659 असा एक तुम्हाला नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? असं फ्रॅक्शनमध्ये लिहायचं, म्हणजे भागीला काहीतरी. आता हा पॉईंट काय करू शकता तुम्ही? या पॉईंटला तुम्ही हटवू शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं? अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर कसं हटवायचं आणि किती हटवायचं? बघा, हा पॉईंट काय करायचं? बघा, हा माझी लेफ्ट साईड आहे आणि ही माझी राईट साईड आहे. या पॉईंटला लेफ्टकडून राईटकडे घेऊन जायचं. लेफ्टकडून काय करायचं? राईटकडे घेऊन जायचं. घेऊन जात असताना भागीला 1 लिहिलं. भागीला काय लिहिलं? 1 लिहिलं. आणि जेवढे पॉईंट तुम्ही उजवीकडे जाल तेवढे 1 वरती काय करायचं? 0 द्यायचं. उदाहरणार्थ आता हा जो पॉईंट आहे, मी या पॉईंटला काय करतो? शिफ्ट करतो. या पॉईंटला शिफ्ट करतो. बघा किती डिजिट करतो मी? उजवीकडे चाललो. 1 डिजिट, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे आता माझा पॉईंट इथे गेला. आता माझा पॉईंट 9च्या नंतर गेला. तर मग किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग 1 वर किती शून्य द्यायचे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शून्य दिले. मग वरती जो आकडा आहे, आता पॉईंट कुठे गेला तुम्हाला समजलं? पॉईंट गेला या 9च्या नंतर. तर समोरच्या शून्याचा काही संबंध नाही आहे. मग काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे? 659 शिल्लक राहिलं. किती राहिलं? 659. तर हे काय झालं? हे तुमचं फ्रॅक्शन झालं. हे काय झालं? फ्रॅक्शन. पुन्हा याला कॅल्क्युलेटरमध्ये टाकाल तर तुम्हाला हेच उत्तर मिळणार.
बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही काय झाले, सारखेच झाले, फक्त अपूर्णांकात लिहिलं तर आता बघा 1 वर किती शून्य आहे, 6. आता बघा इथे 3 आहे आणि इथे 3 आहेत, बरोबर 6 शून्य आहे, बरोबर. तर याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. ठीक आहे. आता बरेचशा याच्यात कॉन्सेप्ट असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, पण जेवढं आता तुम्हाला या प्रश्न सोडवण्याच्या कामाचा मी तेवढंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे. आता बघा तुम्हाला म्हटलं आहे मूलभूत युनिट कोणते आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगितले. मूलभूत युनिट, बेसिक युनिट कोणते आहे, बेसिक युनिट एक आहे लेंथ आहे, एक आहे मास आणि एक टाईम, म्हणजे लांबी, वेळ आणि वस्तुमान हे काय झाले, बेसिक झाले. हे काय झाले, बेसिक. आता याच्यामध्ये पुन्हा एक लुमिनन्स येते, याच्यामध्ये पुन्हा लुमिनन्स येते, पुन्हा याच्यामध्ये करंट पण येते, कशामध्ये, आपल्या फंडामेंटल युनिटमध्ये. पण आता सध्या ऑप्शनमध्ये लेंथ, मास आणि आपल्याला टाईम दिला, त्याचं बी उत्तर काय झालं, एकदम बरोबर. त्याच्यानंतर MKS सिस्टममध्ये यम अक्षराचे अर्थ काय. आता बघा सिस्टमचे पण प्रकार आहे, सिस्टमचे पण कसे आहे, प्रकार आहे. बघा प्रकार कोणते कोणते आहे, हा बेसिक क्वांटिटी मी तुम्हाला सांगितलं ना, बेसिक जे फंडामेंटल आहे काय, लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, करंट आहे, टेम्परेचर आहे आणि लाईटची इंटेन्सिटी आहे, लाईटची काय इंटेन्सिटी आहे. आता याच्यामध्ये प्रकार आहे, युनिटचे पण प्रकार आहे. आता डिटेल नाही सांगत, एकदम शॉर्टकट फास्टमध्ये सांगतो. बघा ब्रिटिश पद्धत आहे, एक मेट्रिक पद्धत आहे आणि एक इंटरनॅशनल म्हणजे जगामध्ये ते वापरली जाते ते. तर ब्रिटिशमध्ये काय आहे, FPS सिस्टम आहे, एफ म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंद. त्याच्यानंतर CGS मध्ये काय होते, बघा हे याचंच आहे, लेंथलाच आपण कशामध्ये बोलू शकतो किंवा कोणते स्टँडर्ड आहे. CGS मध्ये आहे सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद. MKS मध्ये आहे मीटर, किलोग्राम आणि सेकंद. आणि SI युनिट आहे, SI युनिट बिलकुल MKS सारखेच आहे. जनरली MKS जास्तीत जास्त SI युनिट सारखं, म्हणजे त्याला स्टँडर्ड युनिट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इंटरनॅशनल युनिट असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न काय होता, प्रश्नामध्ये म्हटलं होतं का MKS मधलं जे MKS प्रणाली आहे त्याच्यातलं M म्हणजे काय होतं, M म्हणजे काय झालं, M म्हणजे मीटर झालं, M म्हणजे काय झालं, मीटर. ठीक आहे. तर तुम्हाला आता हे समजलं पाहिजे MKS म्हणजे काय, हे सोपं, एकदम सोपं आहे. FPS, CGS आणि MKS एकदम सोपं आहे. तुम्ही थोडंसं डोकं जर लावाल, पहिलं अक्षर घ्याल, म्हणजे जर तुम्हाला लेंथ मोजायची आहे FPS मध्ये तर ते फूटमध्ये असेल, CGS मध्ये मोजायची असेल ते तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजावं लागेल, MKS मध्ये मोजायची असेल तर ते तुम्हाला मीटरमध्ये मोजावं लागेल. असं एकदम काय आहे, सोपं आहे. त्याच्यानंतर आहे 1 इंचमध्ये किती मिलीमीटर असतात. ठीक आहे. 1 इंच म्हटलं आहे, आता मी स्केल लावूनच ठेवली तुम्हाला समजायसाठी, आणि याचं ॲक्च्युअली कॅल्क्युलेशन करून पण काढलं जातं, पण आता कॅल्क्युलेशन करायचं काम नाही, लॉजिकलीच आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती आहे 1 इंच समजा, आता ॲक्च्युअली स्केल उलटी असते, मग 0 इथपर्यंत आलं तर हे काय झालं 1 इंच. पण आता त्याला आपण उलटं बघत असताना बघा, याला समजा 0 पकडलं तर इथपर्यंत काय झाला 1 इंच झाला. तर 1 इंच जर तुम्ही बघितला बरोबर, आता हे सेंटीमीटर आहे बघा, हे 1 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर आहे, जवळपास 2.5 सेंटीमीटर, म्हणजे 2.5, जवळपास 2.5 सेंटीमीटर आहे. आणि याला जर MM मध्ये कन्वर्ट केलं तर किती होणार, 225 mm होते, नियर अबाउट एकदम जवळपास 25. तर 25 जर बघितलं तुम्ही तर 25.4 mm म्हणजेच किती झालं, 1 इंच होतो. काय होतो, 1 इंच होतो. आणि जर याला सेंटीमीटरमध्ये केलं तर किती होतात, 2.54 सेंटीमीटर होते. काय म्हणजे एकच झालं, 1 इंच म्हणजेच 2.54 सेंटीमीटर आणि 25.4 काय झालं, MM झालं. तर तुम्हाला विचारलं होतं 1 इंच म्हणजे किती, तर किती होतात, 25.4 mm होतात. स्केलवरून मोजा तुम्ही, नाही तर कसंही मोजा, कॅल्क्युलेशन करा, पाठ करा, उत्तर काय येतं एकदम सारखंच येतं. त्याच्यानंतर आहे, आता बघा हे थोडासा म्हणजे मस्त इंटरेस्टिंग प्रश्न आहे, पण आता जास्त वेळ नसल्यामुळे मी लांब तुम्हाला ओढणार नाही. बघा काय म्हटलं तुम्हाला, चे वर्गमूळ काढा. काय काढा, वर्गमूळ काढा. म्हणजेच काय, तुम्हाला √529 चा तुम्हाला याचा वर्गमूळ तुम्हाला काढायचा आहे. आता याच्याच उलटा काय होतं, वर्ग होतो. जर तुम्ही, आता 2 ऑप्शन आहे, एक तर याला वर्गमूळ काढायची एक पद्धत आहे. ठीक आहे, एक पद्धत आहे, ते पद्धत आता वापरायचं नाही, आता सर्व शॉर्टकटचा जमाना आला आहे. ठीक आहे. आता बघा 13चा वर्ग तुम्ही असंही करू शकता. काय करू शकता, 13 × 13 करा आणि याचं उत्तर त्याला मॅच करते का बघा, ऑप्शनकडनं तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि हे वर्ग काढायची पण पद्धत कशी आहे, एकदम सोपी. याचा वर्ग म्हणजेच काय झाला, याचा तो वर्गमूळ झाला. काय झाला, वर्गमूळ झाला. तर याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. पटापट तुम्ही वर्ग काढून चेक करू शकता, क्रॉस मल्टिप्लाय चेक करू शकता, क्रॉस चेकिंग. तर याला वर्ग काढायची एकदम एक दुसरी पद्धत आहे. कोणती, आता मी जास्त रेंगाळणार नाही, तुम्ही बाकीच्या पद्धतीला अप्लाय करा. जसं आता 13 आहे, 13 समजा आहे, तर याचा वर्ग स्क्वेअर करायची, म्हणजे याचं उत्तर काढायची शॉर्टकट पद्धत आहे. काय की याचा तुम्हाला काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे. तर मग काय करायचं बघा, 3चा वर्ग घ्यायचा. पहिले 3चा वर्ग घेतलात किती होतो, 3चा वर्ग होतो 3 तिरी 9, 3 तिरी 9. या दोघाचा गुणाकार करायचा, 1 × 3 करायचं, किती झालं 3 × 3. आणि याला 2नी त्यांना मल्टिप्लाय करायचं, मग 3 2 किती झालं 6. तर मग इथं आला 6. त्याच्यानंतर मग 1चा वर्ग करायचा. 1चा वर्ग किती होतो, 1चा वर्ग 1च येतो, म्हणजे 13चा वर्ग किती झाला, 169 झाला. तसंच 23चा पण तुम्ही करून बघू शकता. कसं करू शकता, याचा तुम्हाला काय करायचा, वर्ग. 3चा वर्ग किती होतो, 3 तिरी 9 होतं. काय होतं, 3 तिरी 9. मग या दोघांचा गुणाकार करायचा, 3 2 6, या वर्गाने त्याला गुणाचं, म्हणजे काय 3 2 6 आणि 6
2 12, 12 काय केलं मी 2 लिहिले आणि एक काय केला हातचा शिल्लक ठेवला, त्याला रिमाइंडर म्हणतो. पुन्हा आता काय करायचं, पहिल्या संख्येचा वर्ग घ्यायचा, 2चा वर्ग किती होतो, 2चा वर्ग 4 होतो, 2 2 4, 4 आणि 1 किती झाला 5 झालं, म्हणजे केला 529 येते. किती येते 529. तुम्ही जर बघाल बरोबर आला 529. याचा अर्थ की याचं वर्गमूळ किती येत आहे 23 येत आहे आणि 23चा वर्ग किती आहे 529 आहे आणि 529चा वर्गमूळ किती आहे 23 आहे. दोघांचा अर्थ एकच. तुम्ही बाकीच्यांचं पण काढून बघू शकता. असंच कोणताही 2 आकडे असो या पद्धतीने तुम्ही वर्ग काढू शकता. काहीच पाठ करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला लॉजिक लक्षात राहायला पाहिजे. त्याचं बी उत्तर काय झालं एकदम. आता वेळ असता तर खूप मस्त लांब केलं असतं, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तुम्हाला काय करायचं आहे 0.456 दशांश अपूर्णांक टक्केवारीमध्ये रूपांतरण करा. टक्केवारी म्हणजेच काय, गुणीला काय करायचं 100 करायचं, मग ते कशामध्ये जाते टक्केवारी म्हणजे 100% जाते. तर आता याला सरळ जर मल्टिप्लाय केलं किती आहे 0.456 आहे. आता गुणीला 100 करायचं आहे म्हणजेच काय करायचं तुम्हाला 2 अंक तुम्हाला काय करायचं उजवीकडे घेऊन जायचं आहे. काय करायचं 2 अंक उजवीकडे घेऊन जायचं आहे. आता तुम्ही बघा 2 0 आहे नाही तर तुम्हाला 2 उजवीकडे न्यायचं. मग जे सांगितलं तसं बघा 1 अंक आणि दुसरा अंक म्हणजे इथपर्यंत येऊन पोहोचू आपण. या 100 हे केलं तर मग किती येणार 45.6% होणार. किती होणार 45.6% होणार. विचार करा 2 शून्यसाठी म्हणजे जर 2नी जर गुणाकार केला तर किती होत आहे 45.6. तर उत्तर आपलं कुठे आहे मग 45.6 ए वरती आहे. कुठे 45.6 ए वरती. हे झाला पर्सेंट. हे काय झालं पर्सेंट. ठीक आहे, म्हणजे सरळ 100नं गुणायचं होतं, बाकी काही सर्कस करायची नव्हती. ठीक आहे. आता बघा 0.01चा वर्ग म्हणजे काय. आता तुम्हाला म्हटलं आहे वर्ग म्हणजे काय म्हणजे किती येते असं विचार. 0.01चा तुम्हाला काय करायचा वर्ग करायचा आहे. आता याच्या 2 पद्धती आहे, शॉर्टकट एक आणि ट्रेडिशनल म्हणजे काय 0 वर्ग कसा करतो आपण 0.01 गुणीला 0.01. आता हे गुणाकार करत बसा, तुमचं जे काही येणार ते उत्तर येणार. किंवा त्याच्यापेक्षा सोपं शॉर्टकट सांगतो मी. काय करायचं इथं जर तुम्ही बघितलं पॉईंटच्या नंतर किती आकडे आहे, पॉईंट किती डिजिट आहे. पॉईंटच्या नंतर उजव्या हाताला 2 डिजिट आहे, 1 0 आणि 1 2 आहे. त्याचा वर्ग करायचा. या ब्रॅकेटमध्ये कोणती संख्या असेल जसं 1 आहे, 1चा वर्ग किती होतो 1चा वर्ग 1च होतो. 1चा वर्ग काय होतो 1च होतो. पटलं इथपर्यंत. आता याच्यासमोर काय करायचे 0 लिहून टाकायचे. ठीक आहे, किती पण 0 लिहा, काही त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही किती 0 लिहिताय किती लिहिले समजा, ॲक्च्युली मनातल्या मनात पण लिहू शकता. जर तुम्ही वर्ग करत असाल आणि पॉईंटच्या नंतर जर 2 आकडे असणार, दोन आकडे असणार जसं 0 आणि 1 आहे, तर इकडे लिहिताना उत्तरामध्ये 4 आकडे लिहायचे. पहिले काय केलं जे संख्या असेल त्याचा वर्ग केला, 1चा वर्ग किती होतो 1च होतो, तर मी 1च लिहिला आणि त्याच्यासमोर 0 लिहून टाकायचे. इथं पॉईंट नंतर 2 आकडे आहे, तर इथं पॉईंट नंतर 4 आकडे येणार उत्तरात. किती येणार 4. तर उदाहरणार्थ 1 2 3 आणि 4 म्हणजे तुम्ही जर उत्तर बघितलं तुमचं उत्तर येणार 0. किती येणार 0.0. त्याच्यानंतर किती आलं 1 2 3 0 आणि मग 1. तर आता तसं जर ऑप्शन बघितला बघा 1 2 3 आणि नंतर 1 म्हणजे तुमचं बी उत्तर काय झालं बरोबर. असं समजा प्रश्नामध्ये याच्या ठिकाणी जर असं असतं 0.03 असतं समजा, काय केलं असतं 3चा वर्ग किती होतो 3 3 9, 3 3 9. मग याच्यासमोर पुन्हा काय केलं असतं 0 0 0 दिले असते. 2 पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, तर आता उत्तरात 4 येणार. तर मग काय होणार बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे तुमचा उत्तर असं आलं असतं. ठीक आहे, म्हणजे हे झाले शॉर्टकट. एकदा गुणाकार करा किंवा डायरेक्ट तोंडीच येते. ॲक्च्युली कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही, यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. असो आता आपल्याला प्रॅक्टिस करायचं नाही, आता आपल्याला मार्क घ्यायचे 12 पैकी 12. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कोणत्या धातूमध्ये लोहाचा समावेश असतो. तुम्हाला लोह म्हणजेच त्याला आयरन म्हटलं जातं. काय म्हटलं लोह म्हणजे आयरन, तर त्याला फेरस मटेरियल म्हटलं जातं. कारण आयरनचंच केमिकल नेम काय Fe आहे. काय Fe, आयरनला Feने डिनोट करतो. म्हणजेच तो काय झाला फेरस मेटल, जो मॅग्नेटकडे पण अट्रॅक्ट होतो. तर आयरन लोह म्हणजेच काय Fe झाला. लोह म्हणजेच काय झाला Fe म्हणजेच त्याला फेरस मेटल असं म्हटलं जातं. नंतर आहे इलेक्ट्रिक दिव्यामध्ये तंतू म्हणून वापरल्या जाणाऱ्या मिश्र धातूचा उपयोग किंवा कोणता धातू वापरतात असं तुम्हाला म्हटलं आहे. तर तुम्ही लॅम्प बघितलं असेल त्याच्या आतमध्ये फिलामेंट, आता आजकाल सर्व डिजिटल जमाना झाला आहे, LED झाला आहे, तरी पण जुन्या पद्धतीने. तर त्याच्यामध्ये जो फिलामेंट असतो तो फिलामेंट कशाचा असतो, तो फिलामेंट असतो टंगस्टनचा. कशाचा असतो टंगस्टन. कारण याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तर तो जवळपास 3200 ते 3400. ठीक आहे, 3200 ते 3400 डिग्री सेंटीग्रेड एवढं काय असतं त्याचा मेल्टिंग पॉईंट. एवढ्या जास्त टेम्परेचरपर्यंत तो टिकून राहू शकतो. म्हणून आपण काय करतो त्या लॅम्पमध्ये जो फिलामेंट असतो तो कशाचा असतो टंगस्टनचा बनलेला असतो. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं एकदम बरोबर झालं. नंतरचा प्रश्न आहे की पदार्थामध्ये असणाऱ्या द्रव्यकण समुच्चयास काय म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पदार्थामध्ये एक पदार्थ आहे, कोणता पण एखादा पदार्थ आहे, याला तुम्ही पदार्थ म्हणू शकता. या पदार्थात असणाऱ्या द्रव्यकण याच्यात जे मॅटर आहे त्या मॅटरमध्ये जे तुम्हाला काय म्हणता येईल क्वांटिटी आहे. तर बघा याच्यात 3 शब्द सांगतो. क्वांटिटी ऑफ मॅटर
कंटेन इन अ बॉडी म्हणजे बॉडीमध्ये असलेलं मॅटर किती कंटेंट केलं आहे, नेमकी कशाची डेफिनेशन आहे म्हटलं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, मास म्हणतो. काय म्हणतो, मास किंवा त्याचं वस्तुमान म्हणतो. म्हणजेच काय झालं, पदार्थामध्ये असणाऱ्या द्रव्यकण समुच्चयास काय म्हणतात, आपण त्याला मास किंवा त्याला वस्तुमान असं म्हटलं जातं. ठीक आहे, वस्तुमान मास वेगळा आहे आणि तुम्ही ग्रॅव्हिटी टाकलं की ते तुमचं वजन बनतं. काय बनतं, वजन बनतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मास पृथ्वीवर आणि चंद्रावर काय असतो आपला सारखा असतो. त्याच्यानंतर वस्तुमान, आता बघा तशीच डेफिनेशन आहे, वस्तुमान प्रति घनफळ म्हणजे काय म्हटलं बघा, पर युनिट व्हॉल्यूम. काय म्हटलं, व्हॉल्यूम म्हणजे आतापर्यंत त्याच्यातले पार्टिकल पाहिले, आता ती वस्तू म्हणजे किती जागा घेरत आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम म्हणतो. जसा ग्लास असणं रिकामा वेगळं आणि ग्लासमध्ये पाणी टाकलं किती पाणी आहे तर ग्लासभर आहे म्हणतो, म्हणजे तो काय झाला, त्याचा ग्लासभर व्हॉल्यूम झाला. काय झाला, व्हॉल्यूम. तर तुम्हाला विचारलाय काय विचारलाय, युनिट व्हॉल्यूम ऑफ ए सबस्टन्स म्हणजेच काय, वस्तुमान प्रति घनफळ म्हणजे पदार्थाचं काय, त्याला काय म्हणतो आपण, घनता म्हणतो. काय म्हणतो आपण, घनता म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणू, डेन्सिटी म्हणू. काय म्हणू आपण, डेन्सिटी. त्याचं सी उत्तर काय झालं, बरोबर झालं. ठीक आहे, लक्षात आता याच्यामध्ये आहे ना व्हॉल्यूममुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, कारण तिथे पण व्हॉल्यूम लिहिला, इथं व्हॉल्यूम आहे, तर व्हॉल्यूम एखादा मारून देईल. तर डेन्सिटी उत्तर काय झालं याचं एकदम बरोबर. नंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश प्रणालीमध्ये ठीक आहे एक अश्वशक्ती म्हणजेच त्याला 1 HP म्हणतो. काय म्हणतो, 1 HP म्हणजे काय होते, आता पाठ करायचं कशामध्ये, ब्रिटिशमध्ये. कशामध्ये, ब्रिटिशमध्ये. तर ब्रिटिशमध्ये जर बघितलं तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो 746 वॉट म्हणतो. म्हणजेच काय होतो, 1 HP होतो ब्रिटिशमध्ये. कशामध्ये, ब्रिटिशमध्ये. आणि कधी कधी मेट्रिकमध्ये विचारलं जातं, मेट्रिकमध्ये किती होतं, याला मेट्रिकमध्ये म्हटलं जातं. मेट्रिकमध्ये जर विचारलं 1 HP बरोबर 736 वॉट होतं. किती होतं, 36 वॉट. ठीक आहे, आता ते पहिल्याच्या काळामधले युनिट आहे, हॉर्स पॉवर म्हणजे ते घोड्याच्या शक्तीमध्ये ते समजवलं जात होतं. ते जेम्स वॉट की काहीतरी सायंटिस्ट आहे, त्याचा शोध होतो. त्याच्यानंतर उत्पादित शक्ती पॉवर आउटपुट म्हणजे त्याला आपण काय म्हणू, आउटपुट म्हणू. ठीक आहे, आउटपुट ते व पुरवलेली शक्ती म्हणजे आपण दिलेली शक्ती त्याला पॉवर इनपुट म्हणू. काय म्हणू आपण, इनपुट म्हणू. ठीक आहे, याच्या गुणोत्तरास काय म्हणतात, हा कशाचा गुणोत्तर आहे, तर याला इफिशियन्सी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इफिशियन्सी असं म्हटलं जातं. तर इफिशियन्सीचा काय हा फॉर्म्युला आहे, कार्यशक्तीचा. उदाहरणार्थ तुमची पण इफिशियन्सी आता परीक्षेत CBT चेक केली जात आहे. कशी, तुम्हाला आता पेपर देणार आहे किती मार्कचा, 150 मार्काचा. म्हणजे हे झालं इनपुट. काय केलं, इनपुट दिलं तुम्हाला 150 आणि तुम्ही आउटपुट किती घेता, समजा तुम्ही 150 पैकी 150 घेतले तर गुणीला जर तुम्हाला 100 केलं तर तुम्हाला किती % मिळाले, समजा 100% मिळाले. म्हणजे ही काय झाली, तुमची इफिशियन्सी झाली या पेपरमधली. काय झाली, तुमची इफिशियन्सी. ठीक आहे, तर यालाच काय म्हटलं जातं, आउटपुट अपॉन इनपुट म्हणजे त्याला आपण इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता असं पण म्हटलं जातं. नंतर आहे एक एकक काळात झालेले कार्य यास काय म्हणतात. ठीक आहे, बघा एक एकक म्हणजे वर्क डन इन युनिट टाईम. किती टाईममध्ये, युनिट टाईम म्हणजे एकक काळामध्ये झालेला वर्क डन म्हणजे त्याला कार्य म्हणू. काय म्हणू, कार्य. तर त्याला काय म्हणता येईल, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. काय म्हणतो, पॉवर म्हणतो. आणि जास्त टाईम लागत असला तर मग ते पॉवरचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, एनर्जीमध्ये होते. ठीक आहे, एनर्जीमध्ये त्याचा बदल होतो. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, पाण्याच्या विशिष्ट उष्णतेचे मूल्य किंमत काय. आता तुम्हाला विशिष्ट उष्णता म्हणजे काय तुम्हाला तेही समजलं पाहिजे ॲक्च्युली. आता इथं समजायची गरज नाही, याचं उत्तर 100% तुमचं एक आहे. पण काय एक आहे, विशिष्ट उष्णता म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किंवा कशाची पण स्पेसिफिक हीट असो. काय स्पेसिफिक हीट म्हणजे एक कॅलरी गरम करायला, काय करायला, गरम करायला किंवा हीट करायला त्याला लागते समजा 1 कॅलरी. कोणाला गरम करायचं आहे, 1 ग्राम पाण्याला पाणीच म्हणता येईल, पाण्याचंच चालू आहे, पाणीच म्हणता येईल. आणि त्याचं टेम्परेचर वाढवायचं आपल्याला 1 डिग्री सेंटीग्रेडनी. काय, 1 डिग्री सेंटीग्रेड. तर यालाच म्हटलं जातं स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. म्हणजे 1 ग्राम ऑफ वॉटर 1 टेम्परेचरनी वाढवायचा आहे, 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचा आहे आणि ते 1 कॅलरी. किती, 1 कॅलरी. यालाच म्हटलं जातं 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेंटीग्रेड असं त्याचं युनिट आहे ॲक्च्युअलमध्ये. तर याचं हे उत्तर काय झालं, एकदम बरोबर आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, जास्त काही बघा इथं दिलं आहे 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर याचं डी उत्तर आहे, सेमच आहे. काय, पाण्याचे विशिष्ट उष्णतेचे मूल्य काय. दोन्ही प्रश्न एकच आहे, फक्त ऑप्शन पहिल्या वर्षी थोडंसं एक होतं आणि दुसऱ्या वर्षी थोडंसं युनिट दिलं. उष्णता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हीट म्हणतो. ठीक आहे, हीट उष्णतेचे SI एकक काय आहे, कोणते एकक, SI एकक विचारलाय. काय विचारलाय, SI एकक. तर त्याचं काय, जूल आहे. काय
जूल आहे SI एकक. आता हे जर तुम्हाला CGS मध्ये विचारलं असतं तर तुमचं काय असतं, कॅलरी असतं. हे कशामध्ये असतं, CGS मध्ये. आणि जसं सेंटिग्रेड हीट युनिट हे पण ब्रिटिशमध्ये येते आणि ब्रिटिश थर्मल युनिट हे ब्रिटिशमध्येच येते. ठीक आहे, तर पहिलं काय होतं CGS आणि आपल्याला काय विचारलं होतं SI युनिट, तर ते SI युनिट काय त्याचं जूल आहे. काय जूल. त्याच्यानंतर पाण्याचा उकळणारा बिंदू म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, बॉइलिंग पॉईंट म्हटलं जातं. काय म्हटलं पण कधी उकळतो पाणी, जेव्हा त्या पाण्याला तुम्ही 100 डिग्रीपर्यंत गरम करणार तर तेव्हा काय होणार, तो उकळणार. आणि 0 डिग्रीवर नेलं तर तो काय होतो, फ्रीज होतो. काय होतो, फ्रीज होतो. फ्रीज म्हणजे जमतो, बर्फ बनतो. हे 0 डिग्रीपासून चालू होतं. तर 100वर काय होतं, उकळायला लागतं. तुम्हाला उकळणारा बिंदू विचारला म्हणून त्याचं सी उत्तर काय झालं, एकदम बरोबर. नंतर आहे प्रतिरोधकाचे एकक कोणते आहे, म्हणजे तुम्हाला विचारलं रेजिस्टन्सचं युनिट काय, इलेक्ट्रिकलवाल्यांना तोंडपाठ आहे. काय त्याचं युनिट, ओहम आहे. ठीक आहे, व्होल्टेजचं व्होल्ट आहे, करंटचा एम्पियर आहे आणि पॉवरचा काय वॅट आहे आणि रेजिस्टन्सचं काय ओहम आहे. काय ओहम आहे. नंतर आहे सर्किटमधील रेजिस्टन्सच्या मालिकेच्या कनेक्शनमध्ये, समजा एखादी सर्किट आहे आणि त्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावलेला आहे आणि ते रेजिस्टन्स कसे आहे, मालिकेमध्ये आहे. कसे आहे, मालिकेमध्ये. समजा हा तुमचा R1 झाला, हा तुमचा R2 झाला आणि हा तुमचा काय झाला, R3 झाला. 3 रेजिस्टन्स आहे मालिकेत. मालिके म्हणजे सिरीजमध्ये. तर कोणतं समान आहे म्हटलं आहे, त्या मालिकेमध्ये काय होते, जाणारा याच्यातनं जो करंट आहे, जो याच्यातनं जाणारा करंट आहे तो करंट काय असतो, सारखा असतो. म्हणजे इथून चालला, इथून चालला, इथून चालला, इथून चालला, सर्व याच्यातून. समजा इथून 2 एम्पियर चालला असेल, किती एम्पियर चालला असेल, 2 एम्पियर, तर इकडे पण येताना पण किती येणार, तो 2 एम्पियरच करंट येणार. म्हणजे त्याच्यामध्ये सिरीजमध्ये काय असतं, करंट सारखा आणि पॅरललमध्ये व्होल्टेज सारखा असतो. ठीक आहे, तर सिरीजमध्ये काय सारखा आहे, करंट हा सारखा असतो, समान असतो. ठीक आहे. नंतर आहे कोणत्याही कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह काय आहे. एखादा कंडक्टर आहे, याच्यातनं काय होत आहे, इलेक्ट्रॉन तुमचे फ्लो होत आहे. इलेक्ट्रॉन काय होत आहे, फ्लो होत आहे, प्रवाह होत आहे. त्याला करंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, करंट म्हटलं जातं. एक प्रकारचा त्याला मग आपण चार्ज पर युनिट टाईम असं पण म्हणतो, म्हणजेच त्याला आपण करंट म्हणतो. त्याचं बी उत्तर काय झालं, एकदम बरोबर. नंतरचा प्रश्न आहे कोणता चांगला विद्युत वाहक आहे, चांगला गुड कंडक्टर. बघा, कास्ट आयरन, रोट आयरन, स्टील, कॉपर सर्वच कंडक्टर आहे. पण तुम्हाला बेस्ट विचारलाय चांगला, तर या 4 पैकी बेस्ट कोण आहे, कॉपर आहे. जर याच्यात सिल्वर ऑप्शन असता तर मग सिल्वर आलं असतं, चांदी आलं असतं, पण आता चांदी काही ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आहे विद्युत प्रवाहाचे एकक काय, आता विद्युत प्रवाहाचे करंटचे एकक आहे काय, एम्पियर आहे. करंटचे एम्पियर आता सांगितलं. व्होल्टेजचा व्होल्ट आहे, रेजिस्टन्सचा ओहम आहे आणि पॉवरचा काय वॅट आहे. तुम्हाला कशाचा विचारला होता, करंटचा, तर त्याचं युनिट काय एम्पियर आहे. त्याच्यानंतर आहे ज्याचे क्षेत्रफळ 625 mm आहे, MM स्क्वेअर पाहिजे होतं ॲक्च्युली, MM मिलीमीटर वर्ग. ठीक आहे, MM स्क्वेअर आहे. अशा चौकोनाची बाजू काय आहे, तुम्हाला चौकोनाची बाजू विचारली आहे. आता लक्षात घ्या काय म्हटलं इथं, चौकोन म्हटलं आहे. चौकोनाच्या 4ही बाजू कशा असतात, सारख्या असतात. काय असतात, सारख्या. म्हणजे जर इथे x असणार तर इथे पण काय असणार, x असणार, इथे पण x असणार, इथे पण x असणार, इथे 2 असणार तर इथे 2 असणार, इथे 2 असणार, इथे 2 असणार, इथे 3 असेल तर इथे 3 असेल, इथे 3 असेल, इथे 3 असेल. याला काय म्हणतो आपण, चौकोन म्हणतो. काय चौकोन. पण याचं क्षेत्रफळ काढायचं, तर क्षेत्रफळ म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, एरिया म्हणतो. काय म्हणतो, एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला काय, लांबी गुणिला रुंदी. तर लांबी गुणिला रुंदी करा, तर काय होईल, x गुणिला x किंवा 2 गुणिला 2 जे काही असणार त्याला आपण काय करू, म्हणजे x गुणिला काय होणार, x होणार. काय होणार, x गुणिला x. तर म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला विचारला क्षेत्रफळ, तर आम्हाला 2 बाजू माहीत करायची. म्हणजे अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येचा त्याच संख्येला गुणाकार केला तर 625 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, 625. आता मगाची मी जे टेक्निक सांगितली त्याच्यामध्ये बघाल तर तुम्ही काढून बघू शकता. आता मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर, आता मला पाठ आहे ना, आता ज्या कोणाकोणाला पाठच असतं, जसा 25चा समजा वर्ग केला, म्हणजे 25 गुणिला 25 जर केलं तर काय होतं, 5 5 25, 25 5 शिल्लक राहते आपल्याकडे हातचे 2. ठीक आहे, 5 दुने, या दोघाचा गुणाकार केला, 5 दुने 10, 10 दुने 20, 20 आणि 2 किती झाले, 22 झाले. 20 आणि 2 किती झाले, 22 झाले. 22 2, पुन्हा आजच्या 2 शिल्लक राहिले. या 2चा आता वर्ग, 2चा वर्ग किती होतो, 4, 4 आणि 2 किती झाले, 6. तर उत्तर किती आलं, 625. म्हणजे याचा अर्थ की इकडली बाजू पण 25 असेल आणि इकडली पण बाजू, म्हणजे सर्व बाजू किती असणार, 25 25 25 असणार. तेव्हाच त्याचं क्षेत्रफळ किती येऊ शकते, 625 एवढं येऊ शकतं. तर मग याचं सी उत्तर काय झालं, एकदम बरोबर. ठीक आहे. त्याच्यात आता बघा, हे सर्व एका दिवसात तुम्हाला फटाफट समजणार आहे असं काही गरज नाही आहे, तरी मी प्रयत्न करतो की एकदम सोप्या पद्धतीत सांगायचा, कारण हे सर्व समजायला विद्यार्थी बरेच महिने अभ्यास करतात. मी तुम्हाला काही मिनिटांमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, दोघांमध्ये कंपॅरिझन करताना बरोबर करायचं. ठीक आहे. बघा, आयताची परिमिती म्हणजेच काय, परिमिती म्हणजे त्याच्या आउटर पूर्ण बाजूची बेरीज, आउटर बाजूची बेरीज.
किती आहे, ज्याची लांबी किती आहे, लांबी आणि रुंदी 20 आणि 18 आहे. ठीक आहे. आता समजा ही रुंदी समजा काही कुठेही लिहिलं तरी चालते, 20 आणि हे काय आहे 18 आहे. किती आहे 18 आहे. तर आता तुम्हाला विचारलं आहे की याची परिमिती तुम्हाला काढायची आहे. काय काढायची परिमिती, तर बघा एवढी लांबी 20 आहे, इकडली पण किती झाली 20, इकडली 18 आहे, इकडली पण काय असणार 18 असणार. बस काय नाही, सर्वांची टोटल करा. काय करा 18 + 18 आणि प्लस 20 + 20 काय होणार 20 + 20. तर बस काय नाही, याची टोटल करा. ते एकदम सोपी आहे. काय 18 आणि 20 कसंही करा, 18 आणि 20 झाले 38, 38 गुणिला 2 किती होतात 38 2 म्हणजे डबल होणार. तर किती होणार ते 76 होणार. तर याची सर्वांची टोटल किती येणार 76 म्हणजेच 76. तर ते काय झालं, त्याची परिमिती म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये पेरीमीटर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं पेरीमीटर. त्याच्यानंतर आहे ज्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे, एकाची लांबी आणि रुंदी किती आहे 10 आणि 8 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असणार. ठीक आहे, एक 8 दिलेला आणि एक किती दिलेला आहे 10 दिलेला आहे. मग क्षेत्रफळ काढायचा फॉर्म्युला काय, लांबी गुणिले रुंदी, डोकं लावायचं कामच नाही आहे. काय करायचं, एरिया बरोबर 10 गुणिले 8 किती होतं 80 होतं. ठीक आहे, ज्याच्यात देऊन असेल त्याच्यामध्ये. तर 80 वाला उत्तर कुठं आहे, बी वरती 80 सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे म्हणून. ठीक आहे, कारण हे युनिट कसं आहे डिराइव्ड युनिट आहे. कसं आहे डिराइव्ड, बेसिक नाही आहे. ठीक आहे, फंडामेंटल नाही. त्याच्यानंतर आता बघा जे तुमचं लिव्हर असतं, ठीक आहे, लिव्हर त्याला तरफ असं म्हटलं आहे. तरफचा पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकारचे प्रकार असतात. आता मी तुम्हाला तीनही प्रश्न आहे, तीनही प्रकार सांगतो. पहिला प्रकार म्हणजे काय होतं, कुठेही असो जर जे काही लिव्हर असणार, जे काही जिथे काही लिव्हर असणार तिथे 3 गोष्टी असणार. एक आपण लावलेले एफर्ट, मग कुठंतरी होत असलेली ॲक्शन म्हणजे लोड, कुठंतरी लोड असणार, आणि मध्ये म्हणा किंवा शेवटी म्हणा एक फलक्रम असतं किंवा एक सपोर्ट असतं. काय असतं सपोर्ट. आता हे फलक्रम समजा मधात येत नसणार, मधात, आणि इकडून मी काय करताय इकडून समजा एफर्ट लावत आहे म्हणजे मी खाली काहीतरी दाबत आहे, तर इकडे काय होतं इकडे लोड पण दबल्या जात आहे किंवा लोडवरती ते प्रेशर पडत आहे, लोडवरती काय होतं ते प्रेशर पडत आहे. या केसमध्ये याला फर्स्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं फर्स्ट ऑर्डर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं फर्स्ट ऑर्डर. तर आता हे तुम्हाला एवढं पटकन नाही समजणार, उदाहरण आता इथे दिलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर बघाल इथे आपण काय लावतो, इथे आपण एफर्ट लावतो. काय लावतो आपण एफर्ट लावतो. ठीक आहे, मधामध्ये तुमचा फलक्रम लावलेला आहे, मधामध्ये फलक्रम आहे कैचीला, आणि इकडे काय असतो तुमचा लोड असतो. काय असतो लोड असतो. सेम मग तुम्ही दाबत असताना तो मधातून हालत नाही, मधात सपोर्ट आहे. सेम तसंच हा जो सीसॉ असतो त्याला घाणमाकड पण म्हटलं जातं. याच्यामध्ये तसंच एकीकडून जर तुम्ही एफर्ट लावलं, दुसरीकडे काय असतं लोड असतं, मधात फलक्रम. सेम बोरिंगचं जर बघितलं, इकडनं तुम्ही खालती वरती करता, मधात तुम्हाला काय केलेलं आहे सपोर्ट फलक्रम दिलेला आहे, आणि इथनं काय होते लोड खालती वरती होते तिकडल्या ॲक्शननुसार. हे सर्व काय येतं फर्स्ट ऑर्डरमध्ये येतं. काय फर्स्ट ऑर्डर. तर तुम्हाला विचारला फर्स्ट ऑर्डर कोणता आहे, तर बघा याच्यामध्ये ऑप्शन आहे सीझरचा. सीझर म्हणजे काय कैची. सीझर म्हणजे काय कैची. तर कैची जो आहे फर्स्ट ऑर्डरमध्ये येतो. कसा येतो फर्स्ट ऑर्डर. पुन्हा याला शिकवायला थोडंसं पुन्हा थेरी सांगावं लागतं, पण मी आता MCQ आहे तर मी MCQच्या पद्धतीनंच फक्त लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर दुसरा प्रकार विचारला. काय विचारला दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं बरोबर लक्ष द्या. दुसऱ्या प्रकारामध्ये तुमचा फलक्रम एका बाजूला लागतो. फलक्रम काय होतं एका बाजूला लागतो. त्याच्यानंतर तुमचं लोड मधामध्ये असतं, आणि एफर्ट आपण काय करतो वरती ओढतो. एफर्टला काय करतो आपण वरती ओढतो. एफर्ट वरती ओढला, मधामध्ये लोड आहे. तर त्याचं उदाहरण जर बघितलं, एक ओपनर असतं. ओपनरला काय करतो आपण त्या झाकणामध्ये फसवलं, ठीक आहे, थम्सअपची बॉटल खोलायला, की याला आपण वरती करणार. ठीक आहे, मग आता बघा मधामध्ये काय तुमचं लोड आहे, मधामध्ये ते ओपनरचं इथं असं काय ते झाकण असते. काय असते असं झाकण असते, ज्या झाकणला आपल्याला खोलायचं आहे. हे झालं तुमचं काय लोड झालं. आणि एकीकडे काय असते फलक्रम म्हणजे सपोर्ट असते. इकडनं काय असतो आपल्या बॉटलचा सपोर्ट असतो. मग वरती केलं की झाकण काय होते ओपन होते. तसंच मग आता ही गाडी पण याला व्हील बॉरोवर म्हटलं जातं. आता इथं ऑप्शन नाही आहे, मागच्या याच्यामध्ये गेलं ऑप्शन. ठीक आहे, तर मग आता या दुसऱ्यामध्ये काय आलं बॉटल ओपनर आलं. काय आलं बॉटल ओपनर आहे, जे दुसऱ्या प्रकारामध्ये येते लोड कशाच्या सेकंड ऑर्डर येते, लिव्हरचा सेकंड ऑर्डर असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तरफचा तिसरा प्रकार. आता तिसऱ्या प्रकारामध्ये काय होते, तिसऱ्या प्रकारामध्ये फलक्रम मगासारखे एकाच बाजूला असते, पण आपण जे एफर्ट लावतो म्हणजे आपण जे फोर्स लावतो तो मध्ये असतो, आणि आपलं जे लोड आहे ते कुठं असतं काठाला असतं. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या आपण कुठं लावता एफर्ट मध्ये लावता. उदाहरणार्थ जसं तुम्ही चिमटा तुम्हाला माहीत असणार. ठीक आहे, फायर टॉंग म्हणतो आपण त्याला, चिमटा असतो किंवा साधा त्याला फोरसेप म्हटलं जातं. हाही चिमट्याचाच प्रकार आहे. बघा इथं काय असतं, इथं तुमचा
फलक्रम आहे, कनेक्ट आहे. इथं तुमचा लोड असतो, जे काही तुम्हाला पकडायचं आहे ते मधात काय करतो आपण दाबतो, म्हणजे आपला एफर्ट झाला तो. सेम तसंच आपल्याला तुम्हाला मच्छी पकडायला जर गेले, तुम्ही फिश पकडायला गेले, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही इथनं याला पकडता, मग इकडे तो धागा फिरवायचा असतो, म्हणजे तो तुम्ही एफर्ट लावता आणि लोड काय होते तुमचं, या म्हणजे मच्छी इथं अडकते तुमची, लोड त्या टोकाला गेलं, ठीक आहे. तर अशा टाईपचं जे असते ना, त्याला तिसरा प्रकार म्हटलं जातं. तर याचं बी उत्तर काय आहे, त्याला आता उदाहरणात आहे फोर्सेप आहे, ठीक आहे. हे फोर्सेपची डायग्राम आहे. फोर्सेप म्हणजे त्याला चिमटा म्हटलं जातं, ठीक आहे. छोटावाला पण ते मोठा चिमटा वेगळा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारला आहे की साईनचे गुणोत्तर काय आहे. साईनचा आता याच्यात फॉर्म्युला दिलेला आहे. आता बघा, मराठी तुम्हाला माहीत असणार, पण पेपरमध्ये पण तुम्हाला इंग्रजीमध्येच येणार. पेपरमध्ये पण कसं येणार तुम्हाला, इंग्रजी मराठीमध्ये काय कोणी ट्रान्सलेट करून देणार नाही आहे. जसं दिलं आहे तसंच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं आहे की नेमका साईनचा फॉर्म्युला काय, तर हे तुम्हाला काटकोन त्रिकोण माहीत असणार. हे सर्व तुम्ही 9व्या आणि 10व्या वर्गात चांगल्या पद्धतीने शिकले आहे. तेव्हाच तुम्ही पास झाले, तेव्हाच तुम्ही ITIमध्ये आले, ठीक आहे. तर हा 90 डिग्रीचा कोन आहे आणि इथे आहे थीटा अँगल. इथे काय थीटा अँगल, अँगलच्या समोरची जी बाजू असते तिला विरुद्ध बाजू म्हटलं जातं किंवा अपोजिट म्हटलं, अपोजिट साईड म्हटलं जातं अँगलची. कशाची, अँगलची. त्याच्यानंतर याला म्हणतो आपण हायपोटिनियस, म्हणजे मराठीमध्ये त्याला कर्ण म्हणतो, मराठीमध्ये कर्ण म्हणतो. आणि यालाच लागलेली जी बाजू आहे खालची, याला ॲडजसंट साईड म्हणतो. काय म्हणतो, ॲडजसंट साईड किंवा बेस पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बेस पण. तर याच्यातनं आपण तीनही फॉर्म्युले काढू शकतो. कशाचा, साईन, कॉस आणि टॅनचा. तर साईनचा जर फॉर्म्युला बघितला तर साईनचा फॉर्म्युला असतो अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस. अपोजिट साईड म्हणजे विरुद्ध बाजू भागिला कर्ण, तुम्ही जर शिकले असाल तर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला, आता हा कशात झाला, हा साईनचा झाला, हा कशात झाला, साईनचा झाला. हा साईनच्या ठिकाणी मग कॉस राहील, का राहील, कॉस राहील. तर कॉसचा फॉर्म्युला काय असतो, ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटिनियस असतो. ॲडजसंट अपॉन हायपोटिनियस जर बघितलं तर ॲडजसंट अपॉन हायपोटिनियस हा कशाचा फॉर्म्युला झाला तुमचा, कॉसचा झाला. ॲडजसंट म्हणजेच काय, लगतची बाजू किंवा त्याला बेस म्हणू, आणि हायपोटिनियस म्हणजे काय झाला, कर्ण झाला. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा काय असतो, टॅन असतो. काय असतो, टॅन असतो, टॅन थीटा म्हणतो आपण. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड असतं. काय असतं, ॲडजसंट. तर अपोजिट म्हणजेच काय, विरुद्ध बाजू भागीला बेस किंवा त्याला ॲडजसंट साईड म्हणतो, ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा काय, विरुद्ध बाजू अपॉन कर्ण, ठीक आहे. म्हणजेच त्याला अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस असं म्हटलं जातं. तर 31वा प्रश्न होता कशाचा, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचा, तोही कशाचा, फर्स्ट इयरचा. तर इथे हे सेशन संपलेलं आहे. याच्यामध्ये जे काही नवीन प्रश्न आहे ते सर्व नवीन प्रश्न ॲड करून आपण याचं सेशन घेतलेलं, आणि हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत दिसणार. आणि जर तुम्ही पूर्ण सेशन बरोबर कॉन्सन्ट्रेशन बघितलं असेल तर तुम्हाला 6 पैकी 6 प्रश्न म्हणजेच 12 पैकी 12 मार्क्सपासून कोणीही रोखू शकत नाही. आता जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करा, लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फर्स्ट इयरच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला पण काय करा, सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.